स्वामींनीच तुम्हाला हो. ते 2 बीज मंत्र हां. दिले. आहारा, इहारा आणि इहारा अहिरा. आणि अहिर. तर ह्याचा अर्थ नेमका काय? सो त्या काळामध्ये अक्षरशः मला रोज स्वामींकडून यायचं की आज या विषयावर लिहून काढायचं आहे. 2019 मध्ये अक्कलकोटला मी जात असताना मला असं सतत कानामध्ये इहारा म्हण इहारा, अहिरा म्हण अहिरा असं ऐकायला यायला लागलं. बरं. नंतर हळूहळू मला त्याचा काय उपयोग आहे, त्याचा काय अर्थ काय आहे, हम्म. त्याच्यातून काय निर्माण करायचं हे मला येत गेलं ध्यानधारणेमध्ये. हा शब्द हा विशुद्धी चक्राच्या जो बीजमंत्र आहे त्याच्याशी रिलेटेड. हां. आणि सगळ्यात महत्त्वाचं रा हा शब्द, रम हा जो मणिपूर चक्राचा बीजमंत्र आहे करेक्ट. त्याच्याशी रिलेटेड आहे. तर ह्याच्यातला पहिला शब्द आहे इहारा. ई म्हणजे संस्कृतमध्ये जाणे. दुसरं जेव्हा हा असा उच्चार तुम्ही कराल ना, तुम्हाला बेंबीपासून इथून काहीतरी असं बाहेर फेकल्याची जाणीव होते. बरोबर. उच्चाराबरोबर. आणि रा हा शब्द एनर्जीशी रिलेटेड आहे. इहारा इहारा इहारा. जसं कॉम्प्युटरला तुम्ही जेव्हा डिलीट म्हणता तो डिलीट करून टाकतो, तसं जेव्हा तुम्ही इहारा 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 म्हणाल तुमच्या तिन्ही लेवल म्हणजे फिजिकल लेवलवर, सूक्ष्म लेवलवर, त्या सोल लेवलवरचं ती सगळी इमोशनल एनर्जीमधनं ती निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. दुसरा शब्द आहे अहिरा. अ ह्याच्या संस्कृत शब्दाचा अर्थ बघायला गेलं तर अ म्हणजे आरंभ. ही असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा आत घेता श्वास. आणि रा म्हणजे अर्थातच परत एनर्जी. ओके. संस्कृत भाषेचं हे वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये एकतर कुठलं तरी तत्व असतं. करेक्ट. ती अतिशय प्रिसाईज असते आणि त्याच्या उच्चारणातून ज्या व्हायब्रेशन निर्माण होतात त्याचा आपण आपल्या सगळ्या एनर्जी फील्डवर परिणाम. परिणाम. त्यामुळे हे दोन बरोबर ते संस्कृत शब्द आहेत.